नमस्कार. मी संदीप पोद्दार ज्वेलर्समध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. सध्या सोने आणि चांदीमध्ये इतके जबरदस्त रॅली का चालू आहे? अमेरिकेत सध्या नेमकं काय चालू आहे तुम्हाला माहीत आहे का? आज संपूर्ण जगात एकच चर्चा होत आहे. अमेरिका सेलवर आहे. जगभरातील मोठे गुंतवणूकदार अमेरिकेतील पैसा काढत आहेत. आणि तो पैसा कुठे जातो? सोने आणि चांदी यासारख्या सुरक्षित धातूमध्ये. असं का होतंय? चला तर सखोलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. गेल्या काही दिवसापासून समोर आलेला डेटा स्पष्टपणे संकेत देत आहे. अमेरिकन डॉलर इंडेक्स गेल्या एका सप्ताहामध्ये 2% घसरण झालेली आहे. ही 2010 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. म्हणजेच गेल्या 15 वर्षात डॉलर इतका कमी कधीच झालेला नाही. डॉलरची सर्वात कमी साप्ताहिक हालचाल मानली जात आहे. इतकंच नाही तर अमेरिकन डॉलर, अमेरिकन बॉन्ड, अमेरिकन शेअर्स या सर्वांवरती एकत्र दबाव येत आहे. गुंतवणूकदार सतत अमेरिकन डॉलर्स, बॉन्ड, शेअर्स यासारख्या इन्व्हेस्टमेंट म्हणून बाहेर पडत आहेत. बाजार याला नाव देतोय सेल अमेरिका ट्रेड. गेल्या काही महिन्यात भारतानेही अमेरिकन डॉलर्स, अमेरिकन शेअर्स, अमेरिकन बॉन्ड्स यामधील भरपूर पैसा काढून सोने आणि चांदीमध्ये जबरदस्त इन्व्हेस्टमेंट केलेले आहे. पण प्रश्न असा आहे की असं का होतोय? सर्वात महत्त्वाचे कारण फक्त आर्थिक कारण नाही, तर हे राजकीय कारणाशीही जोडलं जात आहे. फिनलँडवरून टेरिफच्या धमक्या, व्हाईट हाऊस आणि फेड यातील संघर्ष, मित्र राष्ट्राशी मतभेद, भारत, रशिया, चीन यासारख्या मोठ्या देशांवरती टेरिफची धमकी. पण भारताला धमकी देणे अमेरिकेला थोडे महागात पडत आहे. म्हणून भारतावर लागू केलेले 50% टेरिफ त्यातील काही पर्सेंटेज कमी करण्याचे विचार अमेरिका करत आहे. या सर्व गोष्टी गुंतवणूकदाराला विचार करण्यास भाग पाडत आहेत. परिणाम एकच, पैसा अमेरिकेतून बाहेर पडतोय आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव घेतोय, म्हणजेच सोने चांदी. आता येऊया खऱ्या मुद्द्यावर. सोन्यामध्ये गेल्या एका आठवड्यामध्ये 8% वाढ झालेली आहे. ही 2010 नंतरची आर्थिक संकटानंतरची सर्वात मोठी साप्ताहिक तेजी मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमत सुमारे $5,000 वर पोहोचली आहे. इतिहासात पहिल्यांदाच 100 अंश डॉलरच्या वर चांदीमध्ये व्यवहार होताना दिसत आहे. याचा अर्थ काय? जेव्हा बाजारात मोठे भीतीचे वातावरण असते तेव्हा गुंतवणूकदार थेट सोने आणि चांदी यासारख्या धातूमध्ये करतात. डेटा काय सांगतो तेही लक्षात घ्या. डॉलर कमकुवत झाला की चांदी सोन्यामध्ये नेहमी वाढ होते. युरो स्विस मजबूत होतात. हा एक क्लासिकल पॅटर्न आहे. जेव्हा जगामध्ये भीतीचे वातावरण, जगाला धोका वाटायला चालू होतो, तेव्हा पैसा डॉलरमध्ये नाही तर सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदारासाठी खास संदेश. हा केवळ किमती वाढचा ट्रेड नाही, हा विश्वातील सर्वात मोठा बदल आहे. जेव्हा गुंतवणूकदार अमेरिकन मालमत्तेपासून दूर जातात तेव्हा सोने आणि चांदीचे दर विक्रमी स्तरावर पोहोचतात. इथून पुढे जबरदस्त रॅली पाहायला मिळू शकते आणि सोने 2 लाख पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येत्या काही महिन्यात सोन्या चांदीचे दर काय असतील?